देवाला प्रार्थना करायला जातात का नमाज पडायला जातात याला महत्व नाहीये. तुम्ही त्या व्यवस्थेत आहात हा महत्व, आणि त्या व्यवस्थेने तुमचं जीवन सौंदर्य रूपाने भरलेलं आहे का. धर्म, जात, पंथ हे सगळे तत्वज्ञानापासून निराळे आहेत. एखादं तत्वज्ञान तुम्ही फॉलो करतात, आम्ही ज्या तत्वज्ञानाला फॉलो करतो तिथे सगळ्या प्रकारची माणसं आहेत, स्त्री पुरुष, कोणताही धर्म, कोणती जात त्याला आडवी येत. हा, नियम आहेत. मला फिलॉसॉफी पाळायची म्हणल्यावर थोडेसे नियम जीवनाला घालून घ्यावे लागतात. नियम हा स्वतंत्र विषय आहे, पण धर्म पंथ हा काही आड कुठलाही येणारा विषय नाही आहे. म्हणून तर त्यालाच आम्ही पूर्ण असं म्हणतो. त्या पूर्ण अरे नाही, कोणी आडवा येऊ शकत नाही. खरं म्हणजे तुमच्याकडे मी थोडंफार बघत होतो, कधी तुम्हाला कोणी म्हणलं नाही की तुम्ही नागार्जुन सारखे दिसतात सारखे, कारण की तुमचा लुक, तुमचे डोळे, तुमची स्माईल. आता तो कॉन्सेप्ट फार एकदम जर म्हणलं तर ऑर्थोडॉक्स होऊन जाईल. लोक असं म्हणजे असा काळ राहिलेला नाही. ठीक आहे, आपण त्याला फिलॉसॉफिकल भूमिकेने विचारात घेतोय. किंवा मी ज्या चांगल्या गोष्टी करतो त्या करत नाही, पण तो सुखी आहे, तो समाधानी आहे, तर मग ते यार चले यार ऐश करेंगे, कुछ भी नाही, बाकी काय, 4 दिन की जिंदगी वो बिताएंगे. पण ह्याच्यात जे तुम्ही तत्वज्ञानाचं सांगितलं, त्याच्या तत्वज्ञानाकडे या गोष्टीचं उत्तर काय? सर्वात समाधान आणि आनंद याचा आहे की तुम्ही सर्वजण युवा टीम आहात, आणि तुम्ही युवा टीम असा विषय घेऊन जगासमोर जाता, हे एक माझ्या दृष्टीने इट्स अ मिरॅकल. तुम्ही हे घेऊन जगासमोर जा, जग तुम्हाला नक्की शिरोधार्य करेल असा मला विश्वास वाटतो. तुम्ही समाधानाचा विषय काढला, तुम्ही समाधानी आहात? नमस्कार, हॅलो, मी प्रथमेश गिरधारी. प्रदत्त या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे आजच्या लाईफच्या ॲस्पेक्टमध्ये ना भरपूर काही प्रश्न आहेत, जसं की आपले काही कौटुंबिक प्रश्न असतील, वैयक्तिक असतील, राजकीय, सामाजिक, किंवा आता सध्याचा जो हॉट सब्जेक्ट असं जे म्हणता येईल तो AIचा आहे. तर अशा या अनेक प्रश्नांमध्ये आजच्या टाईमलाईनचे यूथ म्हणून त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही शोधत आहोत. पण या प्रश्नांकडे एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येईल का, किंवा त्याचा अभ्यास करता येईल का, ह्याच्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट, प्रदत्त हा पॉडकास्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि ह्यामध्ये जरी एखादा प्रेक्षक आमचा हा पॉडकास्ट ऐकून किंवा विचार ऐकून किंवा प्रश्नांची उत्तरं ऐकून जरी त्याच्या आयुष्यात पॉझिटिव्हनेस किंवा पॉझिटिव्ह त्याला फिलिंग जरी आली, ती ही आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असणार आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत स्पेशल गेस्ट. खरं म्हणजे त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे त्यांचा जन्म इंदोरचा, शिक्षण पुण्यात झालेले लॉ, आणि त्यांची सध्याची असं कर्मभूमी म्हणू की नगर जिल्ह्यातलं पारनेर. आणि खरं म्हणजे आजचे जे गेस्ट आहेत ते एका भरपूर अभ्यासक पण म्हणू शकतो, किंवा वेगवेगळ्या संस्थानांना, किंवा युवा फोरम असेल, किंवा लकी स्पाऊस, किंवा NGO असतील, अशा अनेक संस्थानात मार्फत ते त्यांचं काम करत असतात किंवा मार्गदर्शन करत असतात. गुरुसेवा मंडळ पारनेरचे ते अध्यक्ष पण आहेत. आणि विशेष म्हणजे चीन आणि ग्रीस येथे तत्वज्ञान परिषदेमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आणि विशेष पेपर्स हे त्यांनी मांडलेले आहेत. आणि या विषयावर पेपर्स त्यांचे विशेषत्वाने त्यांची दखल पण घेतलेली आहे. तर आजच्या गेस्टचं नाव आहे गुणेश दादा पारनेकर. नमस्कार गुणेश दादा, मी आपलं प्रदत्त या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो. धन्यवाद. खरं म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा तत्वज्ञानाचं कोणता जरी सब्जेक्ट असेल, लेक्चर असेल, तेव्हा भरपूर झोप यायची. फार जड विषय किंवा फार बोरिंग विषय वाटायचा. खरंच तत्वज्ञान म्हणजे काय, म्हणजे असं काय आहे तत्वज्ञानामध्ये की लोक त्यांना जाणण्याचा प्रयत्न करतात, पण 2 हात दूर पण राहतात, आणि त्यांना कंटाळा पण येतो किंवा विषयाला ते हात घालत नाही. नक्की तत्वज्ञानाशी काय व्याख्या आपली? म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तर तत्वज्ञान म्हणजे दर्शन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण दर्शनशास्त्र असं पण त्याचं एक नाव आहे. आपल्याला जीवनात तत्वज्ञान थोडंसं जड वाटतं, त्याचं कारण तो शब्दच खूप जड आहे. आणि त्याच्यात एक शब्द आहे तत्व. आता माणसाला एक गोष्ट फार महत्वाची या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, की तत्वज्ञानाचा अर्थ असा आहे, किंवा आपण त्याचा विचार जेव्हा करतो तेव्हा त्याचा परिभाषा आपण त्याला म्हणता येईल अशी आहे की जी गरजेतून निर्माण होतं ते तत्वज्ञान. काळाप्रमाणे एखादी गरज निर्माण होते आणि त्या गरजेतून जे निर्माण होतं त्याला आपण तत्वज्ञान म्हणतो. आणि तत्वज्ञान म्हणजे जी गरज आहे त्या गरजेसाठी आपण एखादा विषय शोधणं, दर्शन घेणं, त्याला पाहणं, त्याचा विचार करणं म्हणजे तत्वज्ञान आहे.
पण त्याला आज काय झालेलं आहे की तात्विक चिंतनामध्ये इतकं गुंतवलं गेलेलं आहे, तात्विक विषयाला इतकं त्याला जड करून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे की तत्वज्ञानाचे विद्यार्थी आज तुम्हाला कॉलेजमध्ये दिसणारच नाहीत. इतर सर्व विषयाकडे जाणारे विद्यार्थी दिसतील. पण मी अनेक फिलॉसॉफिकल मीट्सला गेलो किंवा अनेक जागी मी आता आपल्या जसं आंतरराष्ट्रीय आता गेलो तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे, पण भारतीय तत्वज्ञान परिषद म्हणून पण एक खूप मोठी तत्वज्ञान परिषद आहे, त्याही परिषदेचा मी सदस्य आहे आणि मी तिथेही बऱ्याच वेळा जाऊन आलो. पण मी पाहिलं की युवा अवस्थेतले विद्यार्थी फार कमी प्रमाणात तिथे आढळतात. आपल्या महाराष्ट्रात तर आणखीन कमी त्याचं प्रमाण आहे. त्याचं कारण असं की तो खूप विषय जड आहे असं त्यांना वाटतं. पण मी त्याला अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे जीवनाशी निगडीत आहे ते खरं तत्वज्ञान, ज्याला व्यवहार विन्मुख करता येईल, ज्याला व्यवहाराभिमुख करता येईल, ज्याच्यात जीवनाचा व्यवहार आहे, जीवनाकडे पाहण्याची ज्याच्यातून दृष्टी मिळू शकते, असा जो विषय असेल त्याला तत्वज्ञान म्हणतात. आणि तो तत्वज्ञान अभ्यासण्यास काळाची गरज आहे असं मला वाटतं. पण आता जसं म्हणलात की जीवनाचा पाहण्याकडे जो काही व्यवहारित माग आहे, पण जीवन म्हणजे नेमकं काय, आपल्या भूमिकेतनं जीवनाची व्याख्या का? कारण की आजकालचं जर आपण जीवन पाहिलं तर त्याला एक काहीतरी कुठंतरी लिमिटेशन्स आल्यासारखे झालेले आहेत. तर आपली भूमिका काय किंवा आपण कोणत्या दृष्टीने जीवनाकडे पाहतात? आम्ही एका विशिष्ट भूमिकेतून त्याच्याकडे पाहतोच. आम्ही ज्या तत्वज्ञानाचे फॉलोअर्स आहोत, आम्ही ज्या विषयाचे फॉलोअर्स आहोत, त्या विषयाला जर अनुषंगिक जर विचार केला तर लाईफ इज अन आर्ट असं आम्ही एक स्पष्टपणे विचार करत असतो की जीवन ही एक कला आहे. आता दोन गोष्टी याच्यामध्ये एक महत्वाच्या, आपल्या भारतामध्ये दोन विषय ह्या अनुषंगाने धरून आहेत जे इतर संतही सांगतात की आर्ट ऑफ लिव्हिंग हाही एक जगामध्ये विषय आपण ऐकतो पाहतो. पण आर्ट ऑफ लिव्हिंग इज पार्ट अँड पार्शल ऑफ लाईफ. ओके, आर्ट ऑफ लिव्हिंग हा जीवनाचा एक भाग झाला, पण पूर्ण जीवनच आर्ट, जीवनच कला रूपाने सादर करणं. मग तुमच्या समोर अनेक प्रश्न येतात, अनेक विषय येतात, अनेक संघर्ष येतात, अनेक अभ्यास येतात, नवे नवे तुमच्या जीवनामध्ये टप्पे येतात. विद्यार्थी अवस्थेतला असतो, युवा अवस्थेतला असतो, तुमचं लग्नाची अवस्था असते, पुढे मुलं होतात, मुलं मोठी होतात. हे सगळे जेव्हा ज्याचे टप्पे येतात, या सगळ्याला आर्टिस्टिकली कसं पाहायचं, याला जीवन पाहताना तुम्ही एक चांगला कलापूर्ण रीतीने कसं पाहायचं आणि जिथे कुठे तो प्रश्न असेल तो प्रश्न कलापूर्ण रीतीने कसा सॉल्व्ह करायचा, याचा विचार आपण फिलॉसॉफीच्या माध्यमातून तत्वज्ञान, जीवनानिगडित तत्वज्ञानाकडे पाहून जर आपण केला तर ते आपल्याला आणखीन सोयीस्कर जातं, सोपं जातं आणि जीवन जगायला एक वेगळा आनंद मिळतो. नाही तर जीवन कंठणं आणि जीवन जगणं याच्यामध्ये फरक आहे. आजचा जर थोडंसं म्हणलं आपण युवक तर जरा थोडंसं जीवन कंठतोय, ठीक आहे, त्याच्यासमोर एक पर्टिक्युलर की नाही हे एवढं शिक्षण घ्यायचं आहे. आता आपण जनरल पाहतो की फिलॉसॉफीकडे न जाता मग तो इंजिनिअरिंग किंवा अशा विषयाकडे जास्त हात घालतो. आता तर नवीन विषय यायला लागलेत आणखीन मोठे मोठे, तर ह्या सगळ्या विषयाला तो हात घालतो, पण फिलॉसॉफीकडे जात नाही. कारण त्याला जगण्याची अभिलाषा नाही आहे, त्याला एक जगणं आनंदात झालं पाहिजे. माणसाला एक सर्वात महत्वाची बाब आहे की जे काही विषय ह्या जगामध्ये आहेत ते त्याच्या जीवनाशी निगडीत आहे, त्याच्या जगण्याशी निगडीत आहे, हेच तो आत मुळात विसरलाय. त्याला हेच कळत नाहीये की आपण जे काही कमवायचं असेल, लग्न करायचं असेल, इव्हन अगदी आम्ही तर असं स्पष्ट रूपानं सांगतो, आम्ही पारमार्थिक क्षेत्रात जरी काम करत असलो तर आम्ही स्पष्ट रूपात सांगतो की देव सुद्धा ही जगण्यासाठी लागणारी एक गोष्ट आहे, ती त्या भूमिकेने पाहिली गेली पाहिजे. पण आज हे सगळे विषय जगण्यापासून दूर झालेत, जीवनापासून दूर झालेत आणि म्हणून याला आर्टिस्टिकली जगणं, आणि त्याला म्हणून आम्ही एकच नाव देऊ शकतो की जीवन इज नथिंग, लाईफ इज अन आर्ट. जीवन ही कला आहे. ही भूमिका जर घेऊन माणूस जगला तर त्याला जगण्याचं खरं समाधान मिळेल. आणि समाधान, सुख मिळू शकतं, ऐश्वर मिळू शकतं, वैभव मिळू शकतं, पैसा मिळू शकतो, सर्व मिळू शकतं, पण अंतिमतः माणसाला जे जीवनाचं समाधान लाभतं ते फक्त तो जर जीवन कलारूपाने जगला, त्या भूमिकेने त्यांनी जीवनाकडे पाहिलं तरच त्याला आनंद मिळेल असं मला वाटतं. खरं म्हणजे तुमच्याकडे मी थोडंफार बघत होतो, कधी तुम्हाला कोणी म्हणलं नाही की तुम्ही नागार्जुन सारखे दिसतात, हिरो सारखे? कारण की तुमचा लुक, तुमचे डोळे, तुमची स्माईल सगळं त्याच्याशी थोडं मिळतं जुळतं असल्या कारणामुळे माझ्या डोक्यात किंवा त्याच्यात तो थोडा प्रश्न आला. असं आजपर्यंत तुम्हाला कोणी कधी काही म्हणलं नाही तसं? की आता खरं सांगू तर आता माझं वय बरंच आहे, आता 55 वर्षाचं वय आहे, वाटत नाही. आणि एक काळ होता मी पण कॉलेजमध्ये जात होतो, कॉलेजचा विद्यार्थी होतो
आणि कॉलेजमध्ये बरेच लोक असतात, मित्र असतात, त्यांनी मला काय कमेंट्स तुम्ही म्हणता तसे केले असतील, शक्यता आहे. पण मी एक असा विचार करतो की आपण कोणाची बरोबरी करण्यापेक्षा किंवा कोणासारखं दिसण्यापेक्षा आपल्यासारखं कोण दिसतंय कायचा मी विचार करतो. आणि मी त्या भूमिकेने जीवनाकडे बघतो की यार माझ्यासारखं कोण दिसेल, माझ्यासारखं मला कोणाला निर्माण करता येईल काय. माझा एखादा भाऊ आहे, समजा तुम्ही माझे धाकटे भाऊ आहेत, असं एक मी तुम्हाला, तुम्ही मोठे आहात पण तरी तुम्हाला सांगतो की तुमच्या मोठे म्हणजे वयाने नाही, पण आता ह्या ठिकाणी तुम्ही बसलेला, पण तरी मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला काहीतरी चांगलं माझ्याकडून घेता आलं तर ते माझं जीवन जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मी माझ्या जीवनाकडे बघतो. आता कमेंट्स तर येत राहतात, तो आनंद घ्यायचा. तुम्ही समाधानाचा विषय काढला, तुम्ही समाधानी आहात? 100%. मी एखाद्या फिलॉसॉफीला फॉलो करतोय, तिथे मी चांगलं काम करतोय. मी परमार्थ क्षेत्रात असून सुद्धा प्रापंचिक विषयाला सर्व माझ्या घडामोडी चांगल्या आहेत. मी एक उत्तम बिझनेसमॅन म्हणून सुद्धा मी काम करतो आहे. मला कुठलाही विषय ज्याला म्हणता येईल की माझ्यावर बंधन काही नाही आहे. माझे वडील एक फार मोठ्या पारमार्थिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, तुम्ही सर्व त्यांचं नाव ऐकलंही असेल, विष्णू महाराज पारनेरकर. तेव्हा त्यांचा मी मुलगा आहे. माझे आजोबा खूप मोठे तत्त्वज्ञ फिलॉसॉफर आहेत, माझे वडील इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी 30 वर्ष वकिली केली आहे. या सर्वाची बॅकग्राऊंड माझ्याकडे आलेली आहे. आणि त्या भूमिकेने मी पुण्यवान असा आहे की मला हे सर्व सांभाळता येते आणि कुठलाच विषय असं बंधनकारक मला असा नाही. त्यामुळे मला माझ्या सांसारिक जीवनात सुखी आहे, पारमार्थिक जीवनात मी, सोशल जीवनात मी सुखी आहे. मला सर्वजण माझे कमीत कमी जर तुम्हाला आता सांगा, तुम्ही विषय काढला, माझ्या जेव्हा लग्न ठरायची वेळ होती त्यावेळेस मला एक स्थळ आलं होतं. तर आता थोडंसं त्या बिचाऱ्यांना असं वाटलं होतं की हा मुलगा चांगला आहे तर आपण लग्न करू म्हणून विचारात घेऊ आपल्या मुलीकरता. तर ते एका मध्यस्थी माणसाला त्यांनी विचारलं की अरे हा मुलगा चांगला आहे. तर म्हणे अहो तुम्ही कसा विचार करू शकता. तर म्हणे नाही म्हणे आम्ही 200-300 माणसं जेवायला घावलो म्हणे. असं आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. तर त्यांचे मध्यस्थी होते, त्यांनी त्यांना असं सांगितलं की अहो त्याचे 1000 तर मित्रच आहेत, आता याच्या पुढे जेव घालू शकत असला तर सांगा. म्हणजे आनंद म्हणून गंमत म्हणून सोडा, पण त्यांनी मला असं सांगितलं. माझं म्हणायचं की मला इतके मित्र आहेत, मी इतक्या जणांना फ्रेंडली वागवू शकतो, हा माझी खूप मोठी, मला त्यामुळे खूप समाधान आहे की इतके जण, मी आज म्हणलो तर माझे 1000 मित्र मी एका जागी गोळा करू शकतो. हा मला खूप मोठा माझ्या वडिलांचा, ज्याला म्हणता येईल की त्यांनी दिलेला वारसा आहे असं मी म्हणेन. माझ्या वडिलांची 80 वर्षाची आजही मैत्री जिवंत आहे. तसेच माझे जे मित्र आहेत ते पण 40-40, 50-50 वर्षाचे मित्र आहेत. पण हे सर्व पुन्हा मला आज नातू आहे, मी चांगला घरात राहतो आहे, घरात कुठल्याही प्रकारचं वेगळेपण नाही आहे. आम्ही सगळे दोघं भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळे एकत्र आहोत, परिवार एकत्र आहे, कुटुंब आहे. जेव्हा किंवा आमच्या घरात काही कार्य हे आहे सर्व आहे तेव्हा आम्ही एकत्र आहोत. हा सर्व विचार, सामाजिक दृष्टिकोन, कौटुंबिक दृष्टिकोन, त्याच्यानंतर माझा वैयक्तिक जीवन, माझं सांसारिक जीवन, या सगळ्याच्या माध्यमातून जर विचार केला तर मला कुठलीही गोष्टी मला आज अडचणीची वाटत नाही आणि मी मनापासून समाधानी आहे. आजच्या जगातला किंवा आजच्या समाजातला किंवा आपण कुटुंबामधला किंवा भावाभावामधला जरी आपण प्रश्न घेतला तर कधी कधी मी स्वतः त्या ठिकाणी ठेवून हा प्रश्न विचारतो की मी एक चांगल्या पद्धतीने वागतो, माझ्यावर चांगले संस्कार आहेत, मी एखादं तत्व म्हणा किंवा देवधर्म करतो, मी कोणता वाईट सवयी म्हणा किंवा वाईट मार्गाने पैसा कमवत नाही, तरी पण मी कुठं ना कुठंतरी माझ्यातला संघर्ष किंवा माझ्या जीवनातला संघर्ष किंवा मला जे पाहिजे ते मिळत नसल्यामुळे मी समाधानी नाही. पण माझा एखादा मित्र किंवा एखादा नातेवाईक किंवा मी जिथं काम करतो तिथला माझा सहकारी तो या गोष्टी काही पाळत नाही, देवधर्मसुद्धा नाही किंवा एखादं तत्वज्ञान, किंवा तो चांगल्या मार्गाने वागत नाही, चांगल्या मार्गाने पैसे कमवत नाही, किंवा मी ज्या चांगल्या गोष्टी करतो त्या करत नाही, पण तो सुखी आहे, तो समाधानी आहे. तो म्हणतो यार चले यार ऐश करेंगे, कुछ भी नहीं, बाकी काय, 4 दिन की जिंदगी है वो बिताएंगे. पण ह्याच्यात जे तुम्ही तत्वज्ञानाचं सांगितलं त्याच्या तत्वज्ञानाकडे या गोष्टीचं उत्तर काय? कारण की तुम्ही म्हणलं की मी तत्वज्ञान फॉलो करतो आणि त्याच्यामुळे मी समाधानी आहे. मी जर तत्वज्ञान एखादं फॉलो करून सुद्धा माझ्या आयुष्यात तेवढं स्ट्रगल आहे, मी समाधानी नाही, पण माझ्यासोबतचा तो तत्वज्ञान फॉलो नाही करत पण तो समाधानी आहे, ह्याच्यातलं तत्वज्ञानाकडे उत्तर काय आहे? त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सर्वात महत्त्वाचा, की आपल्याला कधी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला दुसऱ्याच्या ताटातलं तूप जास्त दिसतं किंवा दुसरा व्यक्ती जो असतो तो नेहमी समाधानी वाटत असतो. हा एक त्याच्यातला फार मोठा भाग आहे. कधी पण असं वाटतं दुसऱ्याकडे पाहिलं की यार
याला किती चांगली बायको मिळाली, याला किती चांगली मुलं आहेत, याने किती चांगलं घर केलंय, यांनी किती चांगला पैसा कमवला, असं दुसऱ्या त्याच्या जीवनामध्ये आपण जेव्हा आतमध्ये डोकावून पाहू तर उलट कधी कधी असं लक्षात येतं की अरे आपण त्या मानाने खूप सुखी आहोत. बरोबर. हा काहीच सुखी नाहीये. आता तुम्ही फिलॉसॉफी म्हणताय, फिलॉसॉफीचा मी तुम्हाला सुरुवातीला असा अर्थ सांगितला की फिलॉसॉफी म्हणजे जी गरजेतून निर्माण होते. आता माझी गरज काय, त्याच्यातून मी माझी फिलॉसॉफी निर्माण करणं, त्याला तुम्ही जर विचारात घेतलं तर तुम्हाला अशी काही फिलॉसॉफीसाठी भरकटत बसायची गरज नाहीये. तुम्ही एका विशिष्ट फिलॉसॉफीची गरज तुम्ही तुमच्या जीवनातून निर्माण करू शकता की नाही. आता ह्या गोष्टी मी फॉलो करतोय. मी एक आमच्या गुरूंनी आम्हाला फार चांगली विषय सांगितला की माणसाचं एक फार सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं ते असं की माणूस दुसऱ्याला फार फसवत नाही, पण स्वतःला खूप जास्त फसवतो. आणि हे फसवणं जितकं कमी करेल माणूस तितकं समाधानी होत जाईल. ही भूमिका जर आपल्याला थोडी जीवनाकडे पाहण्याची आली ना तर आपल्याला हे कंपॅरिझन असं करण्याची गरज नाही पडत की हा खूप समाधानी मी खूप समाधानी आहे. राक्षस समाधानी होते असं आपण म्हणतो का, तर त्यांच्याकडे पुष्कळ शक्ती होत्या. पण मग असुरांमध्ये आणि सुरांमध्ये आपण जर विचार केला तर श्रेष्ठ कोण ठरलं? संघर्ष दोघांनाही आहे, असुरांनाही आणि सुरांनाही आहे. सुरांनाही संघर्ष असतो, असुरांनाही संघर्ष असतो, पण सुरांचा संघर्ष आणि असुरांच्या संघर्षामध्ये फरक आहे. शेवटी तिथे तुम्हाला संघर्ष तुम्ही जीवनात चांगले वागणार आहात, तुम्हाला जास्त संघर्ष असू शकतो. आणि आणखीन एक फार सुंदर वाक्य तुम्ही कधीतरी व्हॉट्सअपवर ऐकलं असेल किंवा तुमच्या या कधी आता नवीन सोशल मीडियावर कधी येत असतं की मी तर असं म्हणतो की देव अशा व्यक्तीला जास्त संघर्ष देतो किंवा अशा व्यक्तीला जास्त परीक्षा बघतो जो ती परीक्षा देण्याच्या लायक असतो. जे परीक्षा देण्याच्या लायकच नाही त्यांना परीक्षेत काय बसवायचं? मी परीक्षा देण्याला लायक आहे म्हणून मला जास्त संघर्ष असू शकतो, मला जास्त विचार असू शकतो. तुम्हाला तसं गरजच नसेल, त्यामुळे तुम्हाला त्याची गरज नाही, तुम्ही करूच शकत नाही. तुम्हाला जर तो संघर्ष आला तुम्ही सोडून पळून जाल. संघर्ष हा जीवनाच्या दृष्टीने महाराजांनी आम्हाला, गुरुनी आमच्या फार चांगलं सांगितलेलं आहे की संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तुम्ही त्याला सोडून जगूच शकत नाही. आम्हाला एक सुंदर उदाहरण मला आठवतं. मी माझ्या वडिलांबरोबर प्रवास करत होतो. माझे वडील गुरु मला सर्व एक आहेत. वडिलांबरोबर प्रवास करत होतो. प्रवास करताना आपण सर्वजण तुम्ही प्रवास करता, तुम्ही गाड्या चालवता, घोडे चालवता, मोटरसायकली चालवता. मोटरसायकली चालवताना तुम्हाला एक संघर्षाचा म्हणून तुम्हाला विषय सांगतो की गाड्या घोडे चालवताना तुम्हाला एक पाहतो की आपण सर्वसाधारणपणे प्रवासात तुम्हाला कधी कधी आपण त्यांना कुत्रे म्हणतो, तर ते तुमच्या मागे पळत येतात, त्या गाडीच्या मागे धावतात. त्यांना ते काहीतरी वाटत असतं, पर्टिक्युलर असं वाटत असतं की आपण त्याला पकडू, या गाडीला पकडू किंवा त्या मोटरसायकलवर बसलेल्या माणसाला पकडू, असा आपण एक विचार करत असतो. तर महाराजांनी आम्हाला म्हणलं, दादा असे का करतात? अरे म्हणले त्यांच्याकडे संघर्ष म्हणून बघ म्हणले, तू तुझी गाडी थांबवली तर ते तुला चावतील. ओके. तू तुझी गाडी स्पीड चालू ठेवली तर त्यांची जिथपर्यंत मर्यादा असेल तिथपर्यंतच ते येतील, त्याच्या मर्यादेच्या पुढे ते नाही येणार. आपण हे पाहतो की एखाद्या पर्टिक्युलर जागेनंतर ते काही कुत्रे परत पुढे येत नाहीत, ते तिथे थांबून जातात. जीवनाला, संघर्षाला असं बघायचं, येणार पण तुम्ही थांबायचं नाहीये. तुम्ही थांबला की संपला, असं आपण म्हणतो ना, थांबला तो संपला, असं वाक्य आपण वापरतो. ते थांबायचं नाही. जीवनामध्ये जर संघर्ष येत असेल आणि आपल्या जीवनात जर येत असेल तर उलट आपण जास्त तयार होत आहोत अशी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन जर आपण जगलो तर आपल्याला समोरच्या माणसाचं काही वैगुण्य वाटणार नाही की अरे असं का आपल्याला ह्याला का आपण हात काही करत नाही, देवदेवही करत नाही ना, असंही करत नाही ना, कारण आपण असमाधान. असं नाहीये. सूर असुर दोघांनाही असतं, पण त्याचा रिझल्ट अंतिमतः निराळा असतो. आपल्याला तो अंतिम रिझल्ट लक्षात येत नाही आणि आपला जो जगण्याचा रिझल्ट असतो तो अंतिम समाधानाचा. तोच मी तुम्हाला मग अशी म्हणलं की तो जगणारा माणूस समाधानी असतो. तो कदाचित आत्ता खुशी दिसेल, खुश दिसेल, सुखी दिसेल, पण तो समाधानी असत नाही. ते समाधान नसतं, ते सुख असतं. आपण त्या सुखाला समाधान समजतो आणि आपल्या समाधानाचं आपण सुखात परिवर्तित करत असतो. हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा. सुख आणि समाधानाचे जर एका वाक्यात जर व्याख्या जर करायची झाली, कारण की सुख आणि समाधान कधी कधी जर ऐकल्या सारखं वाटतं कदाचित, पण नक्की नाही. आपल्याला आपण जेव्हा तुम्ही असं म्हणतो की आपण जेव्हा पैसा मिळवतो, भरपूर आपल्याला समृद्धी मिळवतो, गाडी घोडा आपल्याला मिळतं, आपलं लग्न होतं, सगळं आपण जे काही कळतो आणि त्याच्यातून आपल्याला जे प्राप्तव्य आहे ते सुख आहे आपलं. यार मला मी सुखी आहे, मला आज कशाची कमतरता नाही आहे जीवनामध्ये. पण
जेव्हा आपण एक अंतिम आपल्या जीवनाच्या टप्प्याकडे येत असतो किंवा आपल्या एका विशिष्ट भूमिकेकडे आपण वळायला लागत असतो, तेव्हा आपल्याला यार हे राहून गेलं, यार हे माझ्याकडून करायला पाहिजे होतं, यार मी मुलासाठी हे केलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं, यार मी वडिलांसाठी हे करून घेतलं असतं तर फार छान झालं असतं. अशी कुठल्याही प्रकारची अंतःकरणात खंत न राहणं म्हणजे समाधान आहे. आणि हे सर्वाचा विचार आपल्याला लक्षात येणं म्हणजे सुख आहे की नाही यार, आपल्याला काय नाही, आज गरज कशाची गरज नाहीये असं वाटणं, आज काही गरज नाही, मला सगळं मिळवलंय, सगळं प्राप्तव्य केलंय, हे वाटणं हे सुखी आहे. पण माझ्या मनात कुठली खंत नाहीये, मी एकही गोष्ट माझ्या जीवनात अशी नाही की जी माझ्याकडून राहून गेली आहे, असं अंतिमतः जीवनात वाटणं समाधान. फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणले की ते एखाद्या कोणत्या तरी धर्माला किंवा देवाला किंवा महाराज, संत, गुरु अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात येतात किंवा आपल्या डोळ्यासमोर येतात. खरंच ह्याच्याशिवाय तत्वज्ञान आहे का? की तत्वज्ञान म्हणले की देवाला, धर्माला, गुरु आला, या गोष्टी कंपल्सरी आहेत का? देव, धर्म आणि हा सगळा स्वतंत्र विषय, फिलॉसॉफी हा स्वतंत्र विषय. तो कसं काय? तत्वज्ञानाचा मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की तत्वज्ञान हा जीवनाशी निगडीत असलेला विषय. देवधर्म, नास्तिक माणूसही जगतो आणि आस्तिक माणूसही जगतो. आमच्या गुरुनी आम्हाला एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं, असं एक वाक्य आहे. त्याचा अर्थ असा की उगाच आस्तिक म्हणून मिरवणं निराळे, त्यापेक्षा तुम्ही नास्तिक असला तरी चालेल, पण तुम्हाला जगण्याचं समाधान चांगलं झालं पाहिजे. मी तुम्हाला जे सांगतोय मगापासून की तुम्हाला जगायला आनंद मिळाला पाहिजे, जगताना तुमचं पूर्ण समाधान असलं. ठीक आहे यार, मी देव मानला का नाही मानला हा स्वतंत्र विषय, पण तुम्ही तितके कट्टर नास्तिक असला पाहिजे. तुम्हाला तुमच्यावर तितका आत्मविश्वास असला पाहिजे, प्रबळ असला पाहिजे. तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे तुमची त्या भूमिकेने श्रद्धा, तुमच्या जीवनावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. तेव्हा धर्म, जात, पंथ हे सगळे तत्वज्ञानापासून निराळे आहेत. एखादं तत्वज्ञान तुम्ही फॉलो करतात, आम्ही ज्या तत्वज्ञानाला फॉलो करतो तिथे सगळ्या प्रकारची माणसं आहेत, स्त्री, पुरुष, कोणताही धर्म, कोणची जात त्याला आडवी येत नाही. हा, नियम आहेत. तुम्हाला फिलॉसॉफी पाळायची म्हटल्यावर थोडेसे नियम जीवनाला घालून घ्यावे लागतात. नियम हा स्वतंत्र विषय आहे, पण धर्म, पंथ हा काही आड कुठलाही येणारा विषय नाही आहे. म्हणून तर त्यालाच आम्ही पूर्ण असं म्हणतो की त्या पूर्ण, अरे नाही कोणी आडवा येऊ शकत नाही. ज्याच्यात सर्व समाहित होतं तोच तो पूर्ण आहे, त्यालाच आपण पूर्णाचा विषय म्हणतो. आणि त्या भूमिकेला जर आपण येणार असेल तर हे सर्व विषय आड येतच नाहीत, कुठलाच विषय आड येत नाही. आपण असं बघितलं की खूप असे तत्वज्ञान आहेत की जे देवाधर्माला मानत नाहीत, तरी त्याच्यात लोक आम्ही म्हणतात की आम्ही समाधानी आहोत, सुखी आहोत. मग तुम्ही एखाद्या वेळेस म्हणतात की देवधर्म या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत, पण कधी कधी ह्या मिक्स होऊन सुद्धा तत्वज्ञान निर्माण होतं. आज अडचण तीच झालेली आहे की तत्वज्ञानामध्ये देवधर्म एकत्र केला जातो. इव्हन आम्ही तर स्पष्ट ह्या रूपाने पण सांगतो की धर्म आणि देव हा सुद्धा वेगळा विषय आहे. आपण इथे सुद्धा अभ्यासणं फार गरजेचं आहे. माणूस धर्माला आणि देवाला एकत्र करून टाकतो. धर्माचा आणि देवाचा काय? धर्म म्हणजे जीवनाला लागणारी व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेमध्ये माणूस जेव्हा योग्य पद्धतीने वागत असतो, त्या वागण्यासाठी जे यश लागतं तो देणारा देव आहे. त्यामुळे धर्माची आणि देवाची भूमिका एकत्र होऊच शकत नाही. म्हणून आपल्याकडे असं सुद्धा म्हणलेलं आहे की पत्नी हा धर्म आहे आणि पती हा परमेश्वर आहे. असं आपण एक, आता तो कॉन्सेप्ट फार एकदम जर म्हणलं तर ऑर्थोडॉक्स होऊन जाईल. लोक असं म्हणजे असा काळ राहिलेला नाहीये. ठीक आहे, आपण त्याला एक फिलॉसॉफिकल भूमिकेने विचारात घेतोय की पत्नी हा धर्म म्हणलेला आहे. धर्माची व्याख्या काय की ती व्यवस्था लावते. पूर्वीचा काळ आपण जर एकंदरीत पाहिला, आमच्या आईचा, आजीचा जर आम्ही काळ विचारात घेतला तर घराची व्यवस्था जिने कधी बिघडू दिली नाही ती आई. तिने कधीच बिघडू दिली नाही. तुम्ही नोकरी करता आहात का, धंदा करता आहात का, व्यवसाय करता आहात का, तुम्ही किती श्रीमंत झालात, पैसेवाल्या झालात, स्त्री सुद्धा आता पैसे शिकतीये, मोठी होतीये, पैसा कमवतीये, चांगलं तिने तिचं जीवन मोठं करून टाकलेलं आहे. पण तिच्याकडे एक काम दिले देवाने, आणि ते काम आहे घराची व्यवस्था. पण आम्ही त्याला थोडंसं जुन्या ऑर्थोडॉक्स विचारामध्ये घेऊन गेलो की बाईनी काय चूलमूल सांभाळायचं का. असं नाहीये, तो धर्म आहे म्हणून तिला धर्म असा शब्द दिलेला आहे आम्ही. आणि तो धर्म ती व्यवस्था सांभाळते, आणि त्या व्यवस्थेला लागण्याकरता ज्या काही गोष्टी जीवनात कराव्या लागतात ते पुरुष करतो. असं दोघांचं कॉम्बिनेशन जर झालं, हेच देवाचं धर्माचं आहे. एक त्याला मोठ्या वाईट स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याला काही महत्व नाही. तुम्ही कोणताही धर्म स्वीकारा,
धर्म कोणता स्वीकारायला महत्व नाही, त्या धर्माची भूमिका तुमच्या जीवनाला व्यवस्था लावतीये का? तुमचं व्यवस्था, आणि व्यवस्था म्हणजे काय आपल्याला सांगितलेलं आहे, व्यवस्था म्हणजे सौंदर्य. त्याने तुमच्या जीवनाला सौंदर्य मिळतंय का? तर धर्म म्हणजे काय? व्यवस्था. आणि व्यवस्था म्हणजे काय? सौंदर्य. मग तुमच्या जीवनाला सौंदर्य येण्यासाठी जी व्यवस्था लावावी लागते त्याला धर्म म्हणतात. मग तो तुम्ही धर्म स्वीकारला तर तुम्ही तो कोणत्या धर्मात आहात याला काही फार महत्वाचं नाही. तुमच्या जीवनाची व्यवस्था, तुमच्या जीवनाची व्यवस्था त्याप्रमाणे लागलेली असली पाहिजे. यार मी सकाळी उठल्यानंतर असं करतो, हे करतो. तुम्ही देवाला प्रार्थना करायला जातात का नमाज पडायला जातात याला महत्व नाहीये. तुम्ही त्या व्यवस्थेत आहात हा महत्व, आणि त्या व्यवस्थेने तुमचं जीवन सौंदर्य रूपाने भरलेलं आहे का, हे जर तुम्ही कळालं तर इकडे दुसरा भाग आपोआप आपल्याला कृपावंत होतो, ते म्हणजे तो देव. देवाला व्यवस्था आपल्या जीवनाची, देवाचं एकच काम आहे की मी तुला जीवन दिलंय, तू त्याची व्यवस्था सुंदर ठेव. तू एखादी गोष्ट स्वीकार, एखादा धर्म स्वीकार, एखादी फिलॉसॉफी स्वीकार, त्या फिलॉसॉफीप्रमाणे तू वाघ हा जास्त महत्वाचा आहे. आणि तसं वागलेला ज्याला आवडतो तो देव आहे, आणि मग तो देव त्याच्यावर कृपा करतो. आणि म्हणून देवाची उपासना करायची. बाबा मी सगळं करतोय, मी सगळं चांगलं आहे माझ्या जीवनात, मी माझी सगळ्या फिलॉसॉफी करतोय, सौंदर्य आहे माझं जीवनात सगळं, फक्त तू माझ्यावर कृपा केली तर माझं जीवन आणखीन सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. तुम्ही आता थोडा जुन्या काळात गेला, म्हणजे आईचा विषय निघाला, किंवा आता मी पाहतोय की जसं तुमच्यापासून म्हणजे माझे भेट झाले, तुमचा पेहरा थोडा वेगळा आहे, जे धोतर आहे, नेहरू शर्ट आहे, ह्याचं म्हणजे हा वेगळा पोशाख आहे, ह्याचं कारण काय? नाही, आम्ही घरामध्ये साधारणपणे माझं म्हणजे आमच्या घरातलं एक घराण्याचं आमचं एक ज्याला म्हणतो तुम्ही म्हणता तसा एक धर्म आहे की आमच्या घराण्याची एक व्यवस्था आहे. आणि आमचं घराण्याचं असं एक म्हणणं आहे की तुम्ही घरामध्ये तुमची संस्कृती टिकवा. तुम्ही जगामध्ये संस्कृती टिकवून काही फायदा नसतो. आम्ही जगाला संस्कृती दाखवायला जातो. जग सभ्यतेने भरलेलं आहे. तुम्ही तिथे आता जसं मी बाहेर गेलो, परदेशात जातो, बाहेर फिरतो, तेव्हा मी पण तुमच्यासारखा पेहराव करूनच जातो. मी काही असा धोतर कुर्त्यात जात नाही. पण घरामध्ये राहिल्यानंतर जर तुम्ही भारतीय संस्कृती टिकवू शकत असला तर ज्याच्यासारखं सौंदर्य काही नाही. आणि संस्कृती आणि सभ्यता ही जीवनाला दोन्ही आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत. आज नुसत्या सभ्यतेचा विचार केला जातो, संस्कृतीचा विचारच केला जातो. म्हणून एक गोष्ट फार महत्त्वाची तुम्हाला एक वाक्य ह्या निमित्ताने सांगतो की जीवनामध्ये परिवर्तन अवश्य स्वीकारा. तुम्ही जे जे तुम्हाला जीवनात परिवर्तन तुमच्या आहेत, तुम्ही नव्या काळाप्रमाणे राहा, तुम्ही कम्प्युटर युगातले आहात, तुम्ही नवे अगदी AI आपण ज्याला म्हणतो त्या AIच्या माध्यमातून तुम्ही आता जगा, हरकत नाही, त्याला काही हरकत नाही. ती सभ्यता आहे, ती डेव्हलपमेंट तुमची असली पाहिजे, परिवर्तन तुम्हाला स्वीकारता आलंच पाहिजे. व्हेन यू आर इन रोम बी अ रोमन असं पण म्हणतो की तुम्हाला जिथे कुठे समजा तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला तसं राहता आलं पाहिजे, तेही तुम्हाला वागता आलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाहीये की आम्ही परिवर्तन स्वीकारलं म्हणजे आमच्या परंपरा विसराव्या. परंपरेला धरून जो परिवर्तन स्वीकारतो तो भारतीय. भारतीयांच्या दोन फार महत्वाच्या व्याख्या आज या निमित्ताने तुम्हाला सांगतो त्या, आणि ज्याला आम्ही आता हे घालणं त्याला सुद्धा दोन व्याख्या भारतीयांच्या, त्या भारतीयांनी नेहमी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. एक भारतीय म्हणून मी पण तसा विचार करतो म्हणून मी सांगतो, शिकवणं म्हणून नाही किंवा कोणाला काही सांगायचं. तर एक गोष्ट की परिवर्तन स्वीकारा, नव्यानं जगा, तुमच्यासाठी नवी उमेद नक्की आहे. आमच्यासाठी सूर्य रोज नवा आहे, पण आम्ही त्याला मित्र म्हणतो का, आता तो रोज नवा आहे. तुम्ही रोज नवीन स्वीकारा, परिवर्तन स्वीकारा, पण परंपरेला विसरू नका. परंपरा धरून परिवर्तनाच्या सामोरा जा. आणि दुसरी भारतीयांची व्याख्या आहे, एक ही भारतीयांची व्याख्या झाली, आणि दुसरी भारतीयांची व्याख्या आहे की जो आचारानं बांधलेला आहे आणि विचारानं मोकळा आहे तो भारतीय. भारतीय कशाला म्हणायचं की जो आचाराने बांधलेला, आमचा आचार आहे, आमचा हा पेहराव आहे, हा आमचं भारतीयत्व आहे, याच्यात काय लाजायचंय. आम्ही उलटे झालो आहोत, आम्ही आमचा पेहराव घालायला लाजतो, आणि जो पेहराव आम्हाला दुसऱ्यांनी दिलाय त्याला लाजत नाही, त्याच्यासाठी आम्हाला संकोच येत नाही. का, तो सर्वसामान्य आहे. तसं नाही, आपल्या जीवनामध्ये आपण भारतीय जर आहोत, आपल्याला जर त्याचा विचार करायचा असेल तर आपण जो काही आचार आपल्या धर्माप्रमाणे आपल्याला बांधून दिलेला असेल, आणि म्हणून भारतामध्ये आचार प्रभो धर्म, आचार प्रथमो धर्म असं सांगितलेलं आहे. आमचा पहिला धर्म आचार आहे, म्हणून आचाराने बांधलेलं पाहिजे. पण आज आपण पाहतो की थोडंसं स्त्री पुरुष तो आचार बांधायचं म्हणलं की थोडंसं कुंकू लावायचं म्हणलं त्याला संकोच वाटतो, स्त्रियांना मंगळसूत्र घालायचं संकोच वाटतं. हे जे सगळं काही आज आपण जगामध्ये पाहतो आहोत, हा संकोच नकोय. हा ठीक आहे, तुम्हाला काळाप्रमाणे राहताना तुम्ही त्या ड्रेस कोडमध्ये राहणं, तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं, तुम्ही त्या ड्रेस कोडमध्ये गेला ना, तो काही असं हे नाही, पण तिथे बंधन नाही वाटलं पाहिजे.
हे आज जे बंधन वाटते ते नको आहे. आणि म्हणून आचारानं बांधणं आणि विचारानं, कोणी कोणाचाही विचार आम्हाला द्या, आम्ही जगातले कुठलाही विचार स्वीकारतो, तो भारतीय. आम्ही कोणाच्या विचाराला आड येत नाही, आम्हाला कोणाचे विचार स्वीकारायला आड येत नाही आणि आमचे विचार सांगायला आम्ही कोणाला लाजत नाही. तुम्ही एवढा प्रवास करतात, एवढ्या संस्थांना तुम्ही मार्गदर्शन करतात किंवा गावोगावी फिरतात, तर तुम्हाला कधी असं वाटत नाही का की चला आपण थोडे दिवस आराम करावा किंवा स्वतःसाठी वेळ द्यावा? खूप जणांसाठी आपण वेळ दिला किंवा खूप जणांसोबत बोललोत आपण, पण स्वतःसाठी वेळ द्यावा किंवा थोडाफार आराम करायचा, चला एन्जॉय करूत, असं कधी वाटत नाही तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की जे काम आहे, ज्याच्या संदर्भात मी जात असतो किंवा ज्यांच्याशी निगडीत मी फिरत असतो, त्यांना मी माझ्यापेक्षा वेगळं समजतच नाही ना. ते म्हणजेच मी आहे असं मी समजल्यामुळे मला वेगळं काम वाटतच नाही. थकवा केव्हा येतो माणसाला की मी तुमच्यासाठी काम केलंय. प्रथमेशजी गिरधारी आहेत आणि प्रथमेशजी गिरधारींकरता मला हे करावं लागणार आहे. आज अडचण हीच होती की मला घरातल्यांसाठी काम करावं लागतंय, माझ्या आई वडिलांना सेवा करायला लागते, माझ्या आई वडिलांना जेव, हे सगळं वेगळं वाटणं. मी आई वडिलांपेक्षा वेगळा नाहीये, मी प्रथमेशजींपेक्षा वेगळा नाहीये, त्याचं माझं रूप एकच आहे, आम्ही दोघेही एकाच याच्यातले आहोत. हा भाव येऊन एकमेकांसाठी जर आपण केलं तर हे वेगळेपण होणार. वेगळेपण आलं की त्याला थकवा येतो. एक रूपी असलं तर थकवा येत नाही. आणि म्हणून आम्हाला थकवा विषय नाही. चेंज ऑफ वर्क इज रेस्ट ही पण एक फिलॉसॉफी आम्ही त्या माध्यमातून करून ठेवली. ठीक आहे, आज हा काम झालं, उद्या दुसरं काम करायचं. ओके. खरं म्हणजे खूप आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि भरपूर वेळेस फिलॉसॉफी पण हा सब्जेक्ट आला, पण थोडं एक टाइम बाउंडिंग आहे किंवा आम्हाला अजूनही तत्वज्ञानाबद्दल काही प्रश्न आहेत. आता अजून जे विविध प्रकारचे तत्वज्ञान आहे की काळाप्रमाणे निर्माण झालेले किंवा वेगवेगळ्या तत्वज्ञानी किंवा पाश्चिमात्य असो किंवा भारतीय तत्वज्ञान, असे भरपूर आमच्याकडे काही प्रश्न आहेत. पण एक वेळेचं बंधन असल्यामुळे आपण तत्वज्ञानाचा अजून खोलवर विषय आपण कदाचित आपण पुढच्या भागात आपण तो घेऊ. पण धन्यवाद गुणेश दादा की आपण जेवढ्या सोप्या भाषेत तत्वज्ञान किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तत्वज्ञान आणि जीवनाचा संबंध, समाधान आणि सुख, हे जेवढ्या तुम्ही सोप्या पद्धतीने आम्हाला जो समजून सांगितलं त्याच्याबद्दल आमच्या कॉन्सेप्ट खूप बऱ्याच क्लिअर झालेल्या आहेत. आणि मी तुमचं परत आभार मानतो आणि मी अशी आशा व्यक्त करतो की आपण परत एकदा पुढच्या विषयाकडे जाण्यासाठी परत आम्हाला तुमचा वेळ आणि मार्गदर्शन लाभेल. जरूर जरूर, मलाही खूप आनंद होईल. तुम्ही हे जे प्रदत्त नावाने जे ब्रॉडकास्ट सुरू केलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. याच्यातून नवे नवे विषय, जगाला लागणारी नवी भूमिका, कारण युवकांनी ह्या पद्धतीने, मला सर्वात समाधान आणि आनंद याचा आहे की तुम्ही सर्वजण युवा टीम आहात आणि तुम्ही युवा टीम असा विषय घेऊन जगासमोर जातात. हे एक माझ्या दृष्टीने इट्स अ मिरॅकल. हा काहीतरी तुमच्यावर, तुमच्या गुरुची, तुमच्या आईवडिलांची पुण्य आणि गुरुची कृपा आहे असं मी समजतो. ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे असं समजतो. तुम्ही हे घेऊन जगासमोर जा, जग तुम्हाला नक्की शिरोधार्य करेल असा मला विश्वास वाटतो. तुमच्या ह्या प्रदत्तच्या ह्या नव्या प्रोजेक्ट करता मी असं म्हणेन की खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या सर्व युवा टीमला. तुम्ही खरं तर मी तुम्हाला थोडासा वेळ मागे पुढे झाला, पण त्याबद्दल तुम्ही अत्यंत सुखाने आनंदाने तुम्ही माझ्यासमोर आलात आणि खूप छान प्रश्न आणि योग्य पद्धतीने प्रश्न तुम्ही माझ्यासमोर ठेवले. मलाही द्यायला आनंद झाला. आणि तुम्ही म्हणला तसं पुढेही आणखीन जेव्हा केव्हा तुम्हाला माझी गरज असेल किंवा मला तुमच्या ह्या भूमिकेला येण्याची आवश्यकता तुम्हाला वाटत असेल, आय एम देअर, आय एम ऑलवेज देअर. तुम्ही जरूर हे करा, मी नक्की येईन. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. धन्यवाद मित्र. असंच पुढील आपण लवकरच आपण पुढील भागात भेटू. पण तोपर्यंत विसरू नका लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला प्रदत्त पॉडकास्टला. धन्यवाद. लवकरच भेटू.